मित्रांनो, आत्ता मी आहे IIT बॉम्बेच्या बोट हाऊसमध्ये. जे तुम्हाला काही मागे दिसत आहे ह्याला मी IIT बॉम्बेच्या भाषेमध्ये बोट हाऊस असं म्हणतो. हे बांबूनी बनलेलं आहे आणि इथं मुलं येतात, बसतात, गप्पा मारतात. कुठं काही बर्थडे वगैरे सेलिब्रेशन असेल ते सेलिब्रेशन वगैरे करतात. सगळे आमचे डायरेक्टर, डायरेक्टर, हेड ऑफ द डिपार्टमेंट, स्टुडंट, फॅकल्टी, स्टाफ हे सगळेजण इथे येतात. इथं बाजूला छान सुंदर तळ आहे. तळ्याच्या काठी येतात, बसतात. कुठे काही त्यांचे ताणतणाव असेल तर तेव्हा येतात. मी बऱ्याचदा येतो, नेहमीच येतो. अँड आय ॲब्सोल्युटली लव्ह दिस प्लेस. इट्स अ ब्युटिफुल प्लेस आणि पाहिलं पाहिजे. बरं, किती सुंदर आहे. आणि मागे दिसत असेल ते हिरानंदाने गार्डनचा परिसर आहे. आमच्या गावातील, आपल्या शिरड गावातील भरपूर लोक मागे राहतात आणि त्यांचं जय भीमनगरसुद्धा इथेच आहे. सो या, इट्स अ लवली प्लेस टू बी. खूप मोठं तळ आहे. या तळ्याचा पण मुंबईला भरपूर जास्त फायदा होतो. पूर्ण पवित्रणानंतर होतच होतो. IIT बॉम्बे आता काहीच इंटिग्रल पार्ट ऑफ IIT बॉम्बे कॅम्पस. या जस्ट सी, इथे भरपूर झाडे आहेत. ओके, लेट्स टेक अ वॉक. मागे ग्राफिटी काढलेली आहे. खूप छान सुंदर ग्राफिटी बघा. असं मुलांनीच काढलेलं आहे. सो आय एम जस्ट टेकिंग अ वॉक आउट ऑफ इट. अतिशय सुंदर असं जंगल पण आहे. म्हणजे दिस इज पार्ट ऑफ बोट हाऊस. आपण जंगलामध्ये गेल्यासारखं वाटतं इथे. हे फक्त तुम्हाला दाखवायला आलं मी, कारण पाहिलं जसं मला तसं दाखवते. अशी एक वाट आहे. त्या वाटेमधून आता तिकडनं आलं मी. अभ्यास करा मुलांनो. अभ्यास केल्यावर खूप आयुष्यातल्या गोष्टी सोप्या होतात. आत्ता नाही कळणार ते, पण वय जसं मोठं होतं तसं कळतं. आय एम व्हेरी फॉर्च्युनेट टू बिलॉंग टू दिस प्रीमियर इन्स्टिट्यूशन. गोष्टी फार माझ्यासाठी म्हणजे मला कॉन्फिडन्स दिला या कॉलेजने, इन्स्टिट्यूटने. सो या, एकदम आपल्या गावाकडसारखं वातावरण आहे. जंगल, व्हेरी नाईस, फनी. हा पूर्णपणे बोट हाऊसचा परिसर आहे. इथे दररोज सकाळी आमचे प्रोफेसर, हेड ऑफ द डिपार्टमेंट, फॅकल्टी, स्टाफ प्रत्येकजण इथे मॉर्निंग वॉकला येतो. स्टुडंटसुद्धा येतात. इथे भरपूर लोक फिटनेस फ्रीक आहेत. ते इथे येतात, निसर्गाचा आनंद घेतात आणि तेवढाच बाकीच्या वेळेला अभ्यास करतात, मेहनत करतात. खेड्यापाड्यामध्ये जाऊन कामं करणारे भरपूर कमी लोक आहेत, पण आहेत, नाही तसं नाही. इथल्या प्रत्येक मुलांची आवड वेगवेगळी असते. ज्याला जे जमतं त्यानं ते करतं, व्यवस्थित करतात. आत्ता मोठं एक मुंगूस पाहिलं मी. इथं मगर आहे. त्या तलावामध्ये लेपर्ड म्हणजे बिबट्या आहे. कॅम्पस असा आहे आमचा मित्रांनो. एकदम हिरवागार कॅम्पस आहे.